अतिशय देखणी आणि खुसखुशीत अशी ही मिठाई आहे. दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती खायलाही टेस्टी आहे आणि 2 वाटी मैद्यांमध्ये ही 1 किलोच्या आसपास ही मिठाई तयार होते. दिसायला जरी अवघड वाटत असेल तरी ही बनवायला एकदम अशी सोपी आहे. या रेसिपीला चंद्रकला असं बोलतात आणि ही खूप सोपी रेसिपी आहे. अ, हिला बघितल्यानंतर असं वाटतं की ही खूप अवघड असेल, परंतु एकदम सोपी अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती दिवाळी स्पेशल रेसिपी आहे. या रेसिपीला चंद्रकला बोलतात आणि ही रेसिपी दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच खायलाही टेस्टी लागते. ही रेसिपी बघितल्यानंतर असं वाटतं की ही बनवायला खूप अवघड असेल, परंतु इथं मी एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी कशी बनवता येईल तेही दाखवलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की संपूर्ण बघा. त्यामध्ये तुम्हाला समजेल की यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने कशी दाखवलेली आहे ती. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चंद्रकला बनवण्यासाठी 2 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे. इथं बघू शकता मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा चाळलेला मैदा आहे. आता आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचंय. मीठ एकदम थोडंसं घालायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये बेकिंग पावडर असते ती घालणार आहे. बेकिंग पावडर 1 टेबलस्पून घ्यायची आहे आणि पोहे खायच्या चमच्याने मापली तर ती अर्धा चम्मच भरती. अशा प्रकारे ही मिक्स करून घ्यायची आहे. चांगली हाताने हे दोन्ही जिन्नस मिक्स झाले पिठामध्ये की त्यानंतर आपण अर्ध्या कपाला थोडंसं कमी तूप घेणार आहे आणि हे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे. अजिबात गरम केलेलं वगैरे तूप घ्यायचं नाहीये. रूम टेम्परेचरवरती थंड असलेलं तूप घ्यायचंय आणि ते तूप आहे ते चांगलं पिठामध्ये एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. सुरुवातीला हाताने चांगलं चोळून घ्यायचंय. त्यानंतर दोन्ही हातांनी चांगलं हे प्रत्येक कणाला पिठाच्या मिक्स होईल असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं आपली चंद्रकला आहे ती व्यवस्थित बनली जाते आणि त्याची पिठी असते ती व्यवस्थित बनली जाते. बघा आता पीठ ओलसर दिसतंय आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि असा मुटकाही तयार होतो. तेव्हा आपलं पीठ तयार झालं असं समजायचं. त्यानंतर मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून असं चांगलं पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना अजिबात सैलसर मळायचं नाही किंवा एकदम जास्त घट्टही मळायचं नाही. मीडियममध्ये पीठ हे मळायचं आहे. चपातीपेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ मळलं जातं. आता इथं बघू शकता अर्धा कप पाणी मला इथं लागलेलं आहे या पिठाला आणि मी हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ असंच अजून 1 ते 2 मिनिटं मळून घेणार आहे. म्हणजे ते व्यवस्थित मळलं जाईल. आता इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं पीठ झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त कडकही नाही. आता मी हे झाकून 15 ते 20 मिनिटासाठी ठेवणार आहे. आणि आता आपण सारणासाठी इथं बघू शकता 10-12 काजू, 10-12 बदाम घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत, चारोली घेतलेली आहेत आणि तुमच्या आवडीनुसार आणखीन कुठले ड्रायफ्रुट्स असतील तर तेही घेऊ शकता. इथं मगज-बीज वगैरे घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आणि 1 चमचा खसखस घ्यायची. आता आपण इथं जे म्हणजे बदाम आणि काजू आहेत, तर ते आपण कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही तसेही त्याचं बारीक सुरीने काप करायचे असतील तर करू शकता. पण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते. त्यामुळे कसं सारणात जास्त कडक-कडक असं लागत नाही आणि आपली जी चंद्रकला आपण भरताना ती तुटली जात नाही. तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे. आता आपण हे काजूही त्याच पद्धतीनं कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये. आता इथं बघू शकता इतकं बारीक आपण हे कुटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे मनुके आहेत ते हाताने तोडून 2-2 तुकडे त्याचे करून घ्यायचे. बाकीचं ड्रायफ्रुट्स आहेत ते बारीक करायची गरज लागत नाही. ते बाकीचे तसेच ठेवून घ्यायचे. आता इथं मी खोबरं किसलेलं घेतलेलं आहे, सुक्कं खोबरं किसलेलं 1 वाटी. त्यानंतर आपण खसखस आणि पांढरे तीळ घेतले होते ते आणि हे ड्रायफ्रुट्स घेतलेले. आता आपण सारण तयार करायला घेऊया. तर आता मी इथं सारणासाठी 1 कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोठा भरून तूप घातलेलं आहे. पोहे खायच्या चमच्याने मी हे सगळं सामान घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे ड्रायफ्रुट्स त्याच्यावरती घालायचे. 2-3 मिनिटं चांगले परतायचे आहेत. ड्रायफ्रुट्स परतायला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर जी खसखस आणि पांढरे तीळ घेतले तेही त्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि तेही भाजून घ्यायचे. एक 4-5 मिनिटामध्ये हे ड्रायफ्रुट्स भाजून तयार होतात आणि त्यानंतर आपण जे खोबरं घेतलेलं आहे तेही त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि खोबरंही भाजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे काय होतं एकदम स्लो गॅसवरती हे सगळं भाजून घ्यायचं आहे. खोबरं 2-3 मिनिटं भाजल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे. आता आपण इथं 1 चमचा टेबलस्पून म्हणजे वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर थोडी जास्त घालायची त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर मी आपली साधी साखर असते ती 4 चम्मच घातलेली आहे. पोहे खायच्या चमच्यानी घातलेली आहे आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचे. साखर थोडीशी पागळायला लागली की याचा कलर थोडासा चेंज होतो आणि सतत हलवून घ्यायचे. खाली लागलं जातं साखर पागळल्यामुळं आणि एक 3-4 मिनिटात ही साखर
पागळली की मग त्यानंतर आपलं सारण तयार होतं. आता मी गॅस बंद केलेले आहे आणि आता हे सारण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे हे सारण आहे ते थंड होईल. तुम्ही इथं खोबऱ्याच्या ऐवजी खव्याचा वापरही करू शकता. म्हणजे खोबरं न टाकता नुसता खवा टाकायचा आणि ड्रायफ्रुट्स टाकूनही तुम्ही अशी चंद्रकला बनवू शकता. माझी तीही रेसिपी मी लवकरच अपलोड करेन. तर आता बघू शकता हे पिठाला 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी परत थोडंसं हे पीठ आहे ते मळून घेते. आणि चांगलं फुगलेलं आहे पीठ. आता आपण हे पीठ मळून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढची तयारी करूया. आता आपण पाकाची तयारी करूया. तर पाकासाठी मी इथं ज्या वाटीने मैदा घेतलेला त्याच वाटीने 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. आता इथं गॅस आहे तो थोडासा फास्ट करायचा आहे. मीडियम गॅस ठेवला तरी चालू शकतो आणि साखर पूर्ण पागळवून घ्यायची आणि साखर पागळल्यानंतर मग गॅस स्लो वरती करायचा आहे. आता इथं मी 2-3 थेंब लिंबाचे टाकलेले आहेत आणि म्हणजे जी आपली साखर असते ती अळत नाही. आता साखर पूर्ण पागळलेली आहे आणि थोडीशी अटत चाललेली आहे. तिथं बघू शकतात पाक आपला तयार होत आलेला आहे. अजून 2-3 मिनिटं मी असाच पाक करून घेणार आहे. त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहे. आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथं मी जे पिठाचे होते ते छोटे-छोटे गोळे करून घेतलेले. तो थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि त्यानंतर अशी लाटी करून घ्यायची आहे आणि लाटी करून घेतल्यानंतर पोळपाटावरती ठेवून तुम्ही अशा पद्धतीनेही ही पॅक करू शकता. वरून दुसरी लाटी ठेवायची आणि चांगली दाबून साईडच्या कडांना पाणी लावून बंद करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण लाटी बंद करून घ्यायची आणि आता एकदा बघू शकता तुम्ही एकदम स्लो मध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला झूम करून की त्याच्या ज्या कडा असतात त्या कशा बनवल्या जातात किंवा त्याला रील कशी पाडली जाते. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं एक एक त्याला काठाला स्पिंच करायचं म्हणजे दाबायचं आणि ती गोल फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं जसं मी दाखवते त्याच पद्धतीनं करायचं. फक्त एक दाबल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं, त्यानंतर दुसरी घडी करायची त्यावरती, परत प्रेस करायचं आणि तिसरी घडी करायची. अशा पद्धतीने एकसारख्या एक आकारामध्ये घड्या करू शकता. बघा कसल्या एकदम सुंदर आणि सुबक अशी दिसते ती चंद्रकला आपली. हे सुरुवातीला करायला थोडंसं अवघड वाटतं, परंतु तुम्ही 2-4 केल्यात ना, की ते आपोआप तुम्हाला सवय होते आणि व्यवस्थित बनल्या जातात. आता आपण दुसरी बघूया वेगळ्या पद्धतीने. एवढी जाड लाटी करून घ्यायची. लाट्या आहेत त्या तुम्ही बघू शकता एकदम छोटूशा करायच्या. आपल्या तळ हातापेक्षाही छोट्या झाल्या पाहिजेत हां. म्हणजे काय होतं चंद्रकला तळायलाही सोपी जाते, खायलाही सोपी जाते आणि जास्त मोठी बनत नाही. असं मी सारण आतमध्ये भरून घेतलेलं आहे बोटांवरती घेऊन आणि त्याला पाणी लावून घेऊन वरची लाटी आहे ती त्यावरती ठेवून चांगली प्रेस करून घ्यायची आहे. सगळ्या बाजूनी एकदम चांगली दाबून घ्यायची आहे की थोडंसं सारणाच्या पुढे अंतर राहिलं पाहिजे म्हणजे ते आपल्याला फोल्ड करता येईल. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता. एक-एक घडी मारायची आणि थोडंसं दाबायचं आणि प्रेस केल्यानंतर त्यानंतर दुसरी घडी त्यावरती घेत न्यायची. अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबत-दाबत अशा घड्या करत न्यायच्या आहेत. तर मग त्याला असा आकार येत जातो. हे दिसायलाही खूप असं अवघड वाटतं करायला, पण केल्यानंतर मग ते जमलं जातं. बघू शकता तुम्ही हे करंज्यांनाही अशाच पद्धतीचे फोल्ड केले जातात जुन्या पद्धतीने. तर खूप अशी अप्रतिम अशी रेसिपी तयार होते. तुम्ही बघू शकता खूप छान दिसतेत आणि अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचे. शेवटची घडी आहे तिथं थोडंसं छोटी हे करायचं दाबायचं आणि मग ते नंतर बंद करून घ्यायचे. बघू शकता आता इथं आपली चंद्रकलेला पूर्ण घड्या पाडून झालेल्या आहेत आणि खूप अशी छान दिसती. अशा पद्धतीने घड्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. एकदम स्लो मध्ये हा व्हिडिओ दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की याच्या घड्या कशा पाडलेल्या आहेत त्या. यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. पुढे मी दाखवणार आहे अशाच पद्धतीने 2 वेळा की मी कशा घड्या बनवून घेतलेल्या. बघा किती अप्रतिम अशी दिसते ती आपली चंद्रकला. आता मी अशीच बाजूला ठेवून घेतलेली आपल्या 2 चंद्रकला मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला मी तिसरी दाखवते की कशा पद्धतीने करायचं. लाट्या करताना एका आकारातल्या करायच्या, त्यामुळे जेव्हा तुम्ही गोळे कराल ते एका आकारातले करून घ्या. आता साईडनं पाणी लावून घ्यायचं. पाणी लावणं हे गरजेचं असतं खूप, नाहीतर तुमची चंद्रकला आहे ती तेलामध्ये निसटली जाईल किंवा फुटली जाईल. आणि लाटी ही थोडी म्हणजे थोडी जाडसर ठेवायची मीडियम आकारामध्ये. आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचे. आता हा थोडासा मी फास्ट मध्ये दाखवते आहे, परंतु लगेच समजते की थोडंसं प्रेस करायचंय आणि त्याला घडी करून घ्यायची. अशा पद्धतीनं घड्या करत करत दुमडत घेऊन जायचं आहे प्रेस करत. बघा कसल्या सुंदर अशा घड्या पडलेल्या आहेत आणि साईडनं कसली छान अशी नक्षी दिसते. तर अशा पद्धतीनं आपण त्याला फोल्ड करत करत न्यायचं आहे.
तर अशाच मी आता बाकीच्याही चंद्रकला आहेत त्या करून घेणार आहे. याला थोडा वेळ लागतो बनवायला, परंतु खायला आणि दिसायला एकदम अप्रतिम अशी रेसिपी तयार होते आणि खूप सुंदर अशा दिसतात. आता बघू शकता थोडासा वेळ लागतो, कारण की काय असतं त्याच्या घड्या व्यवस्थित पडाव्या लागतात, तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो आपल्याला. तर बघू शकता इथं अशा पद्धतीने हातावरती घेऊनही तुम्ही याच्या घड्या पाडू शकता. आणि एकदा सवय झाली ना की इझिली तुम्ही हे बनवू शकता, काही अवघड नाहीये. फक्त सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतं. तर अशा पद्धतीने मी याच्याही घड्या करून घेत आहे. तुम्हाला दाखवते की कशा सुंदर अशी आपली झालेली आहे चंद्रकला. खूप सुंदर दिसतीये. चला तर आता आपण हे ठेवून घेऊया आणि बाकीच्याही ज्या चंद्रकला आहेत त्या अशाच पद्धतीने करून घेऊया. इथं बघू शकता तुम्ही मी बाकीच्या सगळ्या चंद्रकला याच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आणि खूप अशा सुंदर दिसतायत. आता आपण ह्या चंद्रकला आहेत त्या जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर यावरती कॉटनचं कापड ठेवून द्यायचंय पिळून, म्हणजे ओलं करून त्यावरती घालून ठेवायचं, म्हणजे त्या सुकणार नाहीत तळायच्या वेळेस. आणि लगेच तळायला घेणार असाल तर मग तुम्ही त्यावरती कापड नाही ठेवलं तरी चालू शकतं. आता मी इथं 2 कपामध्ये केलेल्या तर एवढ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि शक्यतो तेल गरम करत असताना एकदम नॉर्मल तेल गरम करायचंय आणि त्यानंतर त्यामध्ये चंद्रकला आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत आणि गॅस एकदम स्लोवरती ठेवायचा आहे. मेन या चंद्रकला तळतानाचं मेन म्हणजे बिघडण्याचं कारण असतं की तेल जास्त गरम केलं जातं आणि त्यामध्ये या चंद्रकला तळल्या जातात, तर त्यामुळे या बिघडल्या जातात. तर तेल हे खूप म्हणजे खूप नॉर्मल गरम करायचे आणि त्यामध्ये ह्या सोडून द्यायच्या आहेत सुरुवातीला आणि 3-4 मिनिटं तशा ठेवून द्यायच्यात. खालच्या साईडची साईड त्यांची ज्यावेळेस गरम होईल त्यावेळेस नंतर आपण हे झाऱ्याने पलटी करून घ्यायची, ते पण हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजूनही व्यवस्थित त्या एक साईडनं भाजलेल्या आहेत. आता आपण पलटी करून घेऊया, मग त्या दुसऱ्या साईडनेही भाजतील. याला कमीत कमी 10 मिनिटं लागतात एक भाजा भाजायला, खूप वेळ लागतो. कारण की स्लो गॅसवरती भाजायचं असतं. तुम्ही गडबड केली तर त्यामध्ये मग आतून कच्चं राहील आणि ती चंद्रकला आहे ती सॉफ्ट पडली जाईल. याचा कलर बघा ब्राऊन झालेला आहे. आता अजून आपण हे आता तयार झालेली आहे तर एक अर्धा मिनिटासाठी गॅस आहे तो थोडासा मीडियम वरती करायचा आहे आणि त्यानंतर मग आपण चंद्रकला आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण हे चंद्रकला काढून घेतल्यानंतर गॅस बंद करायचे आणि तेलाचं टेम्परेचर खूप कमी करून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटासाठी गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरा भाजा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. लगेच दुसरे चंद्रकला त्यामध्ये तळायला टाकायची नाहीये, नाहीतर मग ती बिघडू शकते. आता तेल एकदम नॉर्मल थंड झालेलं आहे बघू शकता आणि गॅसही बंदच आहे अजून. आता मी यामध्ये ज्या चंद्रकला आहेत जितक्या आपल्याला सोडायच्या आहेत त्या तेवढ्या सोडून घ्यायच्या आहेत. इथं मी 5 चंद्रकला सोडून घेते, कढईमध्ये बसतील तेवढ्या. आणि अजूनही बघा तेल आपोआप त्याला हे झालेलं आहे, म्हणजे बुडबुडी यायला सुरुवात झालेली. आता आपण तेल थोडंसं हे झालेलं आहे तर आपण गॅस पेटवून घेऊया आणि एकदम स्लो वरती आता ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता याला बघा एका साईडनं भाजलेले आहेत, त्याचे बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहेत. आता आपण हे पलटी करून घेऊ शकतो. त्यावेळेस आपण हे पलटी करायचे, लगेच पलटी करायचे नाहीत. अशा पद्धतीने हे सगळे पलटी करून घ्यायचेत आणि दुसऱ्या साईडने चांगले स्लो गॅसवरती एकदम भाजून घ्यायचेत. सोनेरी रंगापर्यंत ह्या चंद्रकला आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत. अजिबात गॅस हा आहे तो फास्ट करायचा नाही. शेवटचा अर्धा मिनिट फक्त गॅस आहे तो मीडियम वरती करायचा आहे चंद्रकला काढताना आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. त्यानंतर 5 मिनिटं आपलं तेल आहे ते एकदम थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतर दुसरा भाजा त्यामध्ये घालायचा आहे. तर ही प्रोसेसनं तुम्ही केलं तर तुमची चंद्रकला आहे ती अजिबात बिघडली जाणार नाही. आता बघू शकता ह्याचा कलर आहे तो एकदम ब्राऊन झालेला आहे, छानपैकी सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण गॅस थोडासा फास्ट केला होता, म्हणजे मीडियम केला होता आणि आता या चंद्रकला काढून घेऊ आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटासाठी गॅस बंद करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्या ह्या ज्या चंद्रकला 2 भाजे तळले होते त्या थंड झालेले आहेत आणि इथं मी पाक आहे तो गरम घेतलेला आहे. जर तुमची चंद्रकला असेल ती गरम असेल तर पाक हा पूर्ण थंड घ्या किंवा मग दोन्ही बदले एक काहीतरी गरम असावं लागतं आणि एक थंड घ्यायचं आहे. आता यामध्ये मी एक साईडनं 5 मिनिटं ठेवलेली त्याच्यावर झाकण ठेवलं आणि दुसऱ्या साईडनी परत चंद्रकला पलटी करून घेतलेली आहे आणि 2-3 मिनिटांसाठी ठेवून परत झाकण ठेवलेलं आहे 2-3 मिनिटांसाठी. आणि आता आपण हे पाकातनं काढून घेऊया. जास्त वेळ ठेवलं तर काय होतं, जास्त वेळ पाक हा सोचला जातो आणि मग चंद्रकला आहे ती जास्त गोड होते. त्यामुळे एक 2-3 मिनिटं ठेवायचं, पलटी करायचं, परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटानंतर परत त्याला पलटी करून घ्यायचं की दोन्ही साईडनं तो जो पाक आहे तो शोषला जाईल. बघू शकता आता अशा पद्धतीने मी पलटी करून घेतलेली, एकदम हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं आहे.
आणि त्यावरती परत झाकण ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर पाकातनं काढल्यानंतर आपण ह्या चंद्रकला आहेत त्या चाळणीवरती काढून घ्यायच्या, जेणेकरून एक्स्ट्राचं जे पाक असेल तो खाली उतरला जाईल. त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं, म्हणजे त्यामध्ये तो पाक उतरला जाईल. अशा पद्धतीने आपण सगळ्या चंद्रकला आहेत त्या तळून त्यानंतर पाकामध्ये काढून घेतलेले आहेत. थोडेसे मी पिस्ते आहेत ते सजावटीसाठी आता कट करून घेतलेले आहेत. तर बघू शकता पाक कसा खाली गळतोय, तो एक्स्ट्राचा पाक आहे तो निघून जातो आणि आपल्याला हवे असेल तेवढाच पाक वरती चंद्रकलेला शिल्लक राहतो. आता इथं बघू शकता चंद्रकला एकदम मस्त अशा सजवून तयार झालेल्या आहेत. त्यावरती मी पिस्त्याचे काप आहेत ते घातलेले. तुम्ही त्याच्यावरती सजावटीसाठी दुसरेही काही घालू शकता किंवा मग केसरच्या काड्याही घालू शकता. तर बघा एकदम सुंदर अशा सुबक चंद्रकला तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. या दिवाळीमध्ये किंवा गौरी गणपतीमध्ये तुम्ही अशा प्रकारची चंद्रकला करून बघा. अतिशय सुंदर आणि सुबक अशी चंद्रकला तयार होते. खायलाही तेवढीच टेस्टी लागते. मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि रेसिपी नक्की आवडली असेल तर एक लाईक तर झालंच पाहिजे. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपली सजावट झालेली आहे छानपैकी. चंद्रकला त्या सजून झालेल्या. आता तुम्हाला तोडून दाखवते एक चंद्रकला की खूप छान अशी चंद्रकला झालेली आहे आणि अजिबात सॉफ्ट राहत नाहीत. आतलं सारणही तुम्ही बघू शकता. खूप खायला एकदम अशा अप्रतिम झालेल्या आहेत. आता आपल्या चंद्रकला पूर्ण तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.